तर पुढं समोर डायग्राम काढून ठेवलेली आहे ऑलरेडी, फक्त लेबलिंग करायचं आहे. काय केलं आहे कळालं का बघा. ॲक्च्युली हा सेक्शन आहे, ह्या सेक्शनला मॅग्निफाय केलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे सर्कल दिसतंय हे मॅग्निफाय सर्कल आहे. कुणाचं? या ट्यूबचं. जर 3 डायमेन्शनल व्ह्यू बघायचा झाला तर हा असा आहे. ओके, हे डक्ट आहे आणि हे असं आहे, लक्षात ठेवा, या टाईपमध्ये. म्हणजे जर समजत नसेल तर अशा वेळेस आपण हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हे समजून घेऊ शकतो. हे नाव आय एम गोइंग टू कंटिन्यू द सेक्शन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. या सेगमेंटमध्ये आपल्याला जे काही सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे त्या ट्यूब्यूलचं सेक्शन आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये. ओके, सो ॲज वी नो दॅट, ॲज वी अर्लियर सीन, दिस इज द मेल गोनाड, testes. Okay, it mainly consists of compartments like this. These are the compartments, and these compartments are considered as testicular lobule. याला आपण testicular lobule असं म्हणतो. ओके, कंपार्टमेंट्स आहेत टेस्टिसमध्ये, जवळपास 250 कंपार्टमेंट्स आहेत. देर आर 250 कंपार्टमेंट्स इन टेस्टिस. रिमेंबर दिस थिंग, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एका टेस्टिसमध्ये जवळपास 250 कंपार्टमेंट्स आहेत. दॅट कंपार्टमेंट्स आर कॉल्ड एज अ टेस्टिक्युलर लोब्यूल. सो वी ड्रॉ द टेस्टिक्युलर लोब्यूल सेपरेटली लाईक दिस. दिस इज द टेस्टिक्युलर लोब्यूल. Okay, in that testicular lobule there are presence of 1 to 4 fine tube like structure. That fine tube like structure is considered as seminiferous tubule. Seminiferous tubule. Okay, म्हणजे जवळपास एका टेस्टिसमध्ये 1000 सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत. म्हणजे टेस्टिसमध्ये फक्त सेमिनिफेरस ट्यूब्यूल आणि सेमिनिफेरस ट्यूब्यूल, एव्हरीवेअर सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज प्रेझेंट. सो द सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द टेस्टिस. ओके, इज इट क्लिअर? एनी डाउट्स रिगार्डिंग? ओके, नाउ वी हॅव टू टेक द सेक्शन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. कसं घ्यायचं सेक्शन? सो जस्ट थिंक, this is the seminiferous tubule and we have to cut it. It get cut. Now we have to magnify the interior of seminiferous tubule. आपण कट केलेला आहे आणि कट केल्यानंतर सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या बाजूला, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या बाजूला नेमकं इंटेरियर कसं दिसतंय. मी तुम्हाला म्हणलेलं की घर बाहेरून बघणं वेगळं आणि घराच्या आत येऊन घर कसं आहे बघणं. आपल्याला सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या बाजूला जायचं आहे. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या बाजूला जायचं आहे. म्हणजे हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, हे आपण कट केलं, ह्याच्या आत जायचं आहे आणि आत जाऊन आतलं सरफेस एरिया कसा आहे बघायचा. आतलं सरफेस एरिया. गॉट इट? ओके, सो वी हॅव टू टेक अ सेक्शन अँड दिस सेक्शन इट लुक लाईक in a circular manner. For example, this is a section like this. This is seminiferous tubule, and imagine this seminiferous tubule in form of small fine tube like structure like this. Okay, like this. हे इतकं कळालं का बघा. एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करा. पण मला याची आवश्यकता नाही आहे, कारण तुम्ही ते इमॅजिन करू शकता. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला समजू शकतंय, तुम्ही समजूतदार पण आहात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत.
फक्त सेक्शन कसा घ्यायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे. दिस इज द सेक्शन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. रिमेंबर दिस थिंग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाउ द सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज इंटरनली लाइन्ड बाय two types of cell. Two types of cell which are lie on an interior side of seminiferous tubule. हे ट्यूब आपण कट केली, कट केल्यानंतर हे सेक्शन आपल्याला मिळालं, तर ह्याच्या आतल्या साईडला दोन टाईपचे सेल्स, त्याचं इंटरनल लाइनिंग आहे. दोन टाईपच्या सेलचं इंटरनल लाइनिंग आहे. पहिला जो टाईपचा सेल आहे त्याला आपण जर्म सेल असं म्हणतो. हा जर्म सेल डिप्लॉइड आहे. आणि दुसऱ्या टाईपचा सेल जो आहे त्या सेलला आपण म्हणतो सर्टॉली सेल. इज इट क्लिअर? हा सुद्धा डिप्लॉइड सेल आहे. जर्म सेल अँड सर्टॉली सेल. नाव वी हॅव टू ड्रॉ अ लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या साईडला जे लाइनिंग आहे ते लाइनिंग आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. कसं लाइनिंग आहे ते? तर ह्या आतल्या बाजूला जर्मिनल इपिथेलियलचं लाइनिंग आहे. ओके, हे जर्मिनल इपिथेलियलचं लाइनिंग आहे. दिस इज द लाइनिंग ऑफ जर्मिनल इपिथेलियम. बिकॉज सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज लाइन्ड विथ द हेल्प ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. फर्स्ट इज द जर्मिनल इपिथेलियल सेल and second is Sertoli cell. Okay, two types of cells are actually present on the inner surface of seminiferous tubule. डायग्राम काढता काढता जे एक्सप्लेनेशन देणार आहे ते डायरेक्ट डायग्राम तुमच्या पुढे प्रोजेक्टरच्या मदतीने जर डिस्प्ले केलं तर बायोलॉजी हा विषय राहत नाही. बायोलॉजी विषय वेगळाच राहतो. आपण डिजिटल वर्ल्ड मध्ये चाललोय हे बरोबर आहे, तरी सुद्धा डायग्राम काढून शिकवण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार आपल्यात उतरला पाहिजे. कारण आपल्या पुढे पेशंट येत असताना पेशंट येणार आहे, पेशंटची इमेज डिजिटल इमेज येणार नाही किंवा तुम्हाला प्रोजेक्टरवरनं पेशंट बघायचं नाही आहे. थोडंसं मॉडर्न युग आहे, सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, मान्य आहे, पण तरी देखील तुमच्या पुढं डायग्राम काढून शिकवणं हे फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, त्याच्या आतल्या बाजूला लाइनिंग प्रेझेंट आहे. मी दुसरा एक पेन वापरतोय, त्याच्यामध्ये सब टेंटॅक्युलर सेल किंवा ह्या सेल आपण सर्टॉली सेल असं म्हणतो. ह्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. दिस सेल इज कन्सिडर्ड ॲज सर्टॉली सेल. याला मी सर्टॉली सेल असं देखील म्हणतो. हे कळालं का? बघा, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या साईडचं लाइनिंग आहे आणि हे लाइनिंग आपण बघितलं, याला नाव देऊ आपण. ह्याच्या बाहेरच्या बाजूला अजून एक छोटासा मेम्ब्रेन आहे लाईक दिस. जरा इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक माहीत असणं फार गरजेचं आहे. यासाठी कुठल्याही इपिथेलियल सेलचं जर लाइनिंग असेल तर त्याच्या खालच्या बाजूला बेसमेंट मेम्ब्रेन असते. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स या टॉपिकमध्ये जावा. इपिथेलियल टिश्यू बघा, इपिथेलियल टिश्यू ज्या ठिकाणी असतो, कारण हा सुद्धा जर्मिनल इपिथेलियल टिश्यूचा पार्ट आहे. जर्म सेल हे इपिथेलियल सेलचं मॉडिफिकेशन आहे. आणि जिथं जिथं इपिथेलियल सेल आहे त्या ठिकाणी खालच्या बाजूला बेसमेंट मेम्ब्रेन आहे. ज्या ठिकाणी इपिथेलियल सेलचं लाइनिंग आहे त्याच्या खालच्या बाजूला बेसमेंट मेम्ब्रेन आहे. म्हणजेच हा जर आपल्याला नाव द्यायचं म्हणलं तर दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन. दिस इज बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती आतल्या बाजूला पहिल्या टाईपचा इपिथेलियल टिश्यूचा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियल सेल्स लाइनिंग. म्हणजेच तो टिश्यू आहे. लक्षात ठेवा, इपिथेलियल, जर्मिनल इपिथेलियल सेल्स लाइनिंग. मी काय म्हणलो कळालं? ज्या ठिकाणी इपिथेलियल सेल आहे त्या ठिकाणी खालच्या बाजूला बेसमेंट मेम्ब्रेन हा प्रेझेंट असायलाच पाहिजे. इपिथेलियल सेल्स जिथं असतात तिथं बेसमेंट मेम्ब्रेन हे असायलाच पाहिजे. मी परत एकदा सांगतो, पुन्हा सांगतो, इपिथेलियल सेल ज्या ठिकाणी असतील त्याच्या खाली बेसमेंट मेम्ब्रेन असायला पाहिजे.
सेमिनिफेरस ट्यूब्यूलचं स्ट्रक्चर बघतोय. सेमिनिफेरस ट्यूब्यूल कट केलेल्या आतल्या साईडला जाऊन बघतोय. ओके, लहान असताना पाईप ह्या होलमधून बघायचो, त्या होलमध्ये त्या पुढचं आपल्याला दिसायचं. आपण होल बघायला लागलोय असं इमॅजिन करा. ही पाईप आहे, पाईपच्या आतल्या बाजूला बघायला लागलाय, आतलं लाइनिंग बघायला, हे तुम्ही लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट दीज आर सर्टॉली सेल. हे जे सेल्स आहेत दीज आर नोन ॲज सर्टॉली सेल, or these cells are also called as a subtentacular cell. Subtentacular cell. Okay. त्यानंतर मी जर्मिनल इपिथेलियल सेलचं जे सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये लाइनिंग आहे आणि त्याचबरोबर सर्टॉली सेल्स जे प्रेझेंट आहेत त्या दोघांचं सुद्धा फंक्शन्स मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट टाइम आपण हे जर्मिनल इपिथेलियल सेल आहे त्यातला एक सेल कन्सिडर करू. दिस इज कॉल्ड ॲज अ मेल जर्म सेल. हा डिप्लॉइड आहे, तो आपण इथं कन्सिडर करूया. मेल जर्म सेल, याला आपण स्पर्मॅटोगोनियम असं म्हणू शकतो. स्पर्मॅटोगोनियम. आणि याची प्लॉइडी नंबर आहे डिप्लॉइड. लक्षात ठेवा, दिस इज द डिप्लॉइड सेल. ओके. आफ्टर दिस differentiation occurs and this male germ cell spermatogonia get converted into new cell, that means or known as primary spermatocyte, and the ploidy of primary spermatocyte is also diploid. ओके. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाले. म्हणजे हे जे काही मेल जर्म सेल आहेत त्याच्यानंतरचा जो काही लेयर तयार झाला तो स्पर्मॅटोगोनियमचा आहे. त्याची प्लॉइडी जी आहे ती डिप्लॉइड आहे. आणि त्याच्यानंतर दीज आर द प्रायमरी spermatocyte, and the ploidy of primary spermatocytes is diploid. So primary spermatocyte is also diploid. Male germ cell is also diploid. It undergo division to form primary spermatocyte. आणि हे सगळी प्रोसिजर ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या बाजूला. This all process takes place inside the seminiferous tubule, and the seminiferous tubule is present inside the testes. So the function of testis is formation of sperm, but the sperm formation takes place inside the seminiferous tubule, and seminiferous tubule is the structural and functional unit of testis. Okay, is it clear? Now this primary spermatocyte, it undergo division. Which division? Meiosis, means half, reductional division. Why it is called as a reductional division? Because the 2n get converted into n, that is cell is formed. In next some video segment we are going to discuss in detail about the spermatogenesis, formation of sperm, how the formation of sperm takes place, from the single spermatogonium how many sperms are produced. हे आपण नंतरच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये आपल्याला बघायचं आहे. फक्त आता लक्षात ठेवा ही सगळी प्रोसेस सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये चालू आहे. मेल जर्म सेल स्पर्मॅटोगोनियम गेट कन्वर्टेड इनटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अगेन गेट कन्वर्टेड इनटू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट एन प्लॉइडी 2n हे एन आहे म्हणजे 2n चं एन झालंय म्हणजे मियोटिक डिव्हिजन झालेलं आहे. काय झालेलं आहे? मियोटिक डिव्हिजन झालेले आहे. ह्याच्यानंतर
स्पर्मॅटिड तयार होते लाईक दिस. दिस इज नोन ॲज स्पर्मॅटिड. अँड फायनली स्पर्मॅटिडला शेपूट येते, त्याला आपण स्पर्म असं म्हणतो. आणि स्पर्म हा सुद्धा कसा आहे हॅप्लॉइड. स्पर्मॅटिड हे सुद्धा कसं आहे हॅप्लॉइड. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हे कसं आहे हॅप्लॉइड. क्वेश्चन मध्ये तुम्हाला नीटला विचारतात प्लॉइडी ऑफ सेल्स, तर लक्षात ठेवा मेल जर्म सेल डिप्लॉइड, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड. ही तर चूक होती. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आपण हॅप्लॉइड घेतो पण तो डिप्लॉइड आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड, स्पर्मॅटिड हॅप्लॉइड अँड स्पर्म हॅप्लॉइड. हे डिटेल आपल्याला मिओसिस मध्ये बघायचं, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये बघायचंच आहे. पण सेमिनिफरस ट्यूबल मध्ये हे सगळं व्हायला लागलंय. मग हे सगळे सेल डिवाइड होत गेलेत, डिवाइड होत गेलेत, डिवाइड होत गेलेत. हे सगळे सेल डिवाइड झाले, डिवाइड झाले, डिवाइड झाले. आणि फायनली कलर चेंज करूया. फायनली ह्या सगळ्यापासून काय तयार होतं, स्पर्म तयार होतात लाईक दिस. आणि हे सगळ्या बाजूने असंच असणार आहे, सगळ्या बाजूने असंच असणार आहे. जर तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढून दाखवायचं म्हणलं तर काढता येईल आपल्याला. हे सगळे सेल अशा पद्धतीने डिवाइड होतात. जर्म सेल पासून प्रायमरी जर्म सेल पासून प्रायमरी स्पर्मॅटोगोनियम, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, त्याच्यानंतर स्पर्मॅटिड अँड फायनली स्पर्म्स. अशा पद्धतीचं फॉर्मेशन होत जाणार आहे. लक्षात ठेवा अशा पद्धतीचं फॉर्मेशन व्हायला लागलंय. इथं परत हे मेल जर्म सेल आहेत, हे स्पर्मॅटोगोनियम, these are the spermatogonium. After that these are primary spermatocyte. After that spermatid, secondary spermatocyte. परत तेच, परत इथं पुन्हा जर्म सेल नंतर स्पर्मॅटोगोनियम, स्पर्मॅटोगोनियम नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट नंतर स्पर्मॅटिड्स, आणि स्पर्मॅटिड नंतर पुन्हा काय तयार होणार आहे, स्पर्म तयार होणार आहे लाईक दिस. हे सगळे स्पर्म तयार झाले, असे स्पर्म तयार झाले. म्हणजे सगळ्या सेल्सचं डिव्हिजन झाल्यानंतर, म्हणजे जर्मिनल इपिथेलियल पासून डिव्हिजन झाल्यानंतर स्पर्म सेल तयार होतात. म्हणजे सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये स्पर्म तयार झाले. आता याला नावं द्यायची आहेत आपल्याला. हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट झालं, याला आपण म्हणायचं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. हे सुद्धा हॅप्लॉइड असते. त्याच्यानंतर याला आपण म्हणायचं स्पर्मॅटिड, हे सुद्धा हॅप्लॉइड आहे. अँड फायनली हे जे आहे ह्याला आपण म्हणतो स्पर्म, हे सुद्धा हॅप्लॉइड आहे. आणि अशा पद्धतीनं स्पर्म्स फॉर्मेशन हे सेमिनिफेरस ट्यूबलमध्ये घडतं किंवा होतं. ह्याला इमॅजिन करत असताना ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये इमॅजिन केलं तरी चालेल. हे अशा टाईपमध्ये हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि ह्याला इमॅजिन करत असताना तुम्ही असं इमॅजिन केलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला समजून येईल की एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतली साईड आपण बघायला लागलोय. पहिल्यांदा बेसमेंट मेम्ब्रेन बाहेरच्या बाजूला, त्याच्यानंतर जर्मिनल इपिथिलियल सेल, त्याच्यानंतर स्पर्मॅटोगोनियम, त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, त्याच्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, त्याच्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि मग स्पर्म्स तयार होतात. आता हे सगळं होत असताना ह्या सगळ्या सेल्सना न्यूट्रिशनची गरज आहे, त्यांना न्यूट्रिशन देण्याची गरज आहे. मग हे न्यूट्रिशन कोण देतं, तर हे जे मोठे सेल्स आहेत ना, ज्याला आपण सर्टॉली सेल म्हणलोय, त्याला आपण म्हणतो नर्स सेल. कारण ह्याच्याकडे भरपूर सायटोप्लाझम असतं, भरपूर न्यूट्रिशन असतं. आणि हे न्यूट्रिशन वाढणाऱ्या स्पर्मला, म्हणजे ह्या ठिकाणी जे काही डिव्हिजन व्हायला लागलंय त्याचं न्यूट्रिशन करणं, ह्या सगळ्या सेलचं न्यूट्रिशन करणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी न्यूट्रिशन देण्याचं काम नर्स सेल, म्हणजेच ह्या सेलला सब टेंटॅक्युलर सेल किंवा ह्या सेलला आपण काय म्हणतो, सर्टॉली सेल असं म्हणतो. म्हणून सर्टॉली सेल ही न्यूट्रिशनमध्ये आपल्याला हेल्प करत असते. म्हणून आपण त्या सर्टॉली सेलला काय म्हणतो, नर्स सेल असं देखील म्हणतो. तर हे झालं इंटरनल स्ट्रक्चर. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या साईडचं स्ट्रक्चर बघून झालं. आता सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या बाहेरच्या बाजूला काय प्रेझेंट आहे ते आपण बघूया. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आउटसाइडला
काय प्रेझेंट आहे, नेमकं कसं स्ट्रक्चर आहे हे बघायच्या आधी आपण हा एवढा सेक्शन कन्सिडर करूया, ज्याच्यामध्ये सुरुवातीला हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर त्याला लागून, ह्या बेसमेंट मेम्ब्रेनला लागून सेल प्रेझेंट आहे. ओके, या सेलला लागून पुढचा सेल प्रेझेंट आहे. ओके, हे सेल डिव्हिजन चालू आहे. हा सेल आहे, ह्या सेल नंतर तिसरा सेल आहे, त्याच्यानंतर चौथा सेल आहे, पाचवा सेल आहे आणि मग पुन्हा 2 सेल्स आहेत. ह्या अशा पद्धतीचे सेलची अरेंजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि त्याला लागून सर्टॉली सेल प्रेझेंट आहे, लाईक दिस. हे असे सेल आहेत. ओके, आणि या साईडला सुद्धा हे सेल आहेत असे. असे सेल्स आहेत. ओके, आणि हा मधला जो सेल आहे तो सर्टॉली सेल आहे आणि त्याचं हे न्यूक्लियस आहे. हे जे दिसतंय हा सेल, हे सायटोप्लाझम आहे. पिरॅमिडल सेल असतो हा. हे सर्टॉली सेलचं न्यूक्लियस आहे. म्हणजे तुम्हाला समजून येईल की सायटोप्लाझम न्यूक्लियस म्हणजे हा सगळा पूर्ण मधला जो सेल आहे त्या सेलला आपण सर्टॉली सेल किंवा त्याला आपण सब टेंटॅक्युलर सेल असं म्हणतो. ओके, जरा व्यवस्थित डायग्राम बघा, ती डायग्राम काढून सुद्धा घ्या. त्याच्यानंतर त्यातला हा पहिला जो सेल आहे, ह्या पहिल्या सेलला आपण जर्मिनल इपिथेलियल सेल असं म्हणतो किंवा नुसतं आपण त्याला जर्म सेल असं म्हणू, जो डिप्लॉइड आहे, जर्म सेल. इथं तुम्हाला दिसतंय हे खालचं बेसमेंट मेम्ब्रेन आहे. हा मधला जो सेल आहे ह्याला आपण सर्टॉली सेल, तो पिरॅमिडल लार्ज सेल आहे विथ अबंडंट सायटोप्लाझम, प्रॉमिनंट न्यूक्लियस असा जो सेल आहे त्याला आपण सर्टॉली सेल म्हणतो. तिथून पहिला जर्म सेल आहे. जर्म सेल नंतर स्पर्मॅटोगोनियम आहे. स्पर्मॅटोगोनियम. ओके, स्पर्मॅटोगोनियम नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे. ह्यांचे प्लॉइडी नंबर्स आपल्याला माहित आहे, हे डिप्लॉइड आहे. स्पर्मॅटोगोनियम सुद्धा डिप्लॉइड आहे. त्याच्यानंतर हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे. ते डिप्लॉइड आहे. त्याच्यानंतर स्पर्मॅटिड आहे आणि फायनली स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म प्रेझेंट आहे. स्पर्मॅटोझोआ प्रेझेंट आहे. ओके, आणि हे डिव्हिजन होत असताना ह्या सगळ्या सेलची न्यूट्रिशन करायची जबाबदारी ह्या सर्टॉली सेलची आहे. हा जो सेल आहे ह्या सेलला आपण सर्टॉली सेल किंवा सब टेंटॅक्युलर सेल असं देखील आपण म्हणतो. तर हा सेल सगळ्या सेलचं न्यूट्रिशन करणारा सेल आहे. ओके, आणि अशा पद्धतीनं फायनली स्पर्म तयार होतो. हा फक्त आपण एक कॉर्नर घेतलाय. अशी प्रत्येक कॉर्नर, प्रत्येक स्ट्रक्चर हेच त्याच्यामध्ये घडत असतं, हीच प्रोसेस होत असते आणि ह्या प्रोसेसला आपण स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस असं म्हणतो. सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा जर्म सेल, मग स्पर्मॅटोगोनियम, मग प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्मॅटोझोआ म्हणजेच स्पर्म फॉर्मेशन. अशा पद्धतीनं स्पर्म ह्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये तयार होत आहे. आता पुढच्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे, जसं आपण इंटरनल स्ट्रक्चर बघितलं कुणाचं, सेमिनिफरस ट्युब्यूलचं, तसं सेमिनिफरस ट्युब्यूलच्या बाहेरच्या बाजूला काय प्रेझेंट आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. यानंतर जे सेमिनिफरस ट्युब्यूल आहे, या ठिकाणी एक सेमिनिफरस ट्युब्यूल आपण काढूया. मी आता पूर्ण डेव्हलप करत नाही. या ठिकाणी एक सेमिनिफरस ट्युब्यूल काढूया. या साईडला एक सेमिनिफरस ट्युब्यूल काढूया. कारण टेस्टिसमध्ये भरपूर सेमिनिफरस ट्युब्यूल्स प्रेझेंट असतात, त्यामुळे प्रत्येकाचं कट सेक्शन घेतलं की काय होईल,
सगळीकडून सेमिनिफरस ट्यूब्यूल आपल्याला दिसेल, पण ही जी मधली स्पेस आहे म्हणजे हा सेमिनिफरस ट्यूब्यूलचा इंटेरियर पार्ट आहे, त्याच्या आउटसाइडची जी स्पेस आहे, द स्पेस विच इज प्रेझेंट आउटसाइड द सेमिनिफरस ट्यूब्यूल इज नोन ॲज इंटरस्टिशियल स्पेस. ही जी स्पेस प्रेझेंट आहे त्याला आपण इंटरस्टिशियल स्पेस असं म्हणतो. म्हणजे हे जे काही सेमिनिफरस ट्यूब्यूल्स आहेत ह्याच्या आदलीमधली जी स्पेस प्रेझेंट असते त्या स्पेसला इंटरस्टिशियल स्पेस असं म्हणतो, विच मेनली कन्सिस्ट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर ब्लड वेसल्स प्रेझेंट आहेत. कारण कुठलाही ऑर्गन असला तरी त्याला रक्त पुरवठा असणं फार गरजेचं आहे, त्यासाठी ब्लड वेसल्स आहेत. ते स्ट्रक्चर आपण असं काढू शकतो, ब्लड वेसल्स आहेत. म्हणजे आता हे तुम्ही म्हणाल ब्लड वेसल सेम असंच, हे ब्लड वेसल असं आहे, ही ट्यूब आहे, आपण कट सेक्शन घेतला आहे म्हणून ब्लड वेसल सुद्धा काढताना आपण असंच काढणार आहे, हे असं ब्लड वेसल काढणार आहे. ओके, कारण हे सगळं कट सेक्शन घेतलेलं आहे. पाईप जशी कट करतो ना तसं प्रत्येक सेक्शन कट केला, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये काही सेल्स आहेत. ही जी स्पेस आहे कनेक्टिव्ह टिश्यूपासून तयार झालेली जी स्पेस आहे, जी स्पेस ह्या सेमिनिफरस ट्यूब्यूलच्या बाहेरच्या बाजूला आहे त्याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. त्याच्यामध्ये काही सेलचा ग्रुप आहे, सेलचा ग्रुप आहे, हा सेलचा ग्रुप आहे. ह्या सेलच्या ग्रुपला इंटरस्टिशियल सेल म्हणतो आपण, इंटरस्टिशियल सेल्स म्हणतो, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लिडिग्ज सेल. लिडिग्ज सेल लक्षात ठेवा, लिडिग्ज सेल, जे सेल एक हॉर्मोन तयार करतात, त्या हॉर्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. लक्षात ठेवा, टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन आहे, ते सिंथेसिस आणि सिक्रेट केलं जातं. हे टेस्टिक्युलर हॉर्मोन आहे, ह्याला आपण अँड्रोजन सुद्धा म्हणतो. लिडिक सेल काय करतात, हे जे सेल आहेत एंडोक्राइन सेल आहेत, हे सेल एक टेस्टिक्युलर हॉर्मोन सिक्रेट करतात, टेस्टिक्युलर हॉर्मोन, अँड दॅट टेस्टिक्युलर हॉर्मोन इज नोन ॲज अँड्रोजन. हा ग्रुप आहे अँड्रोजन, आणि त्याच्यामधल्या हॉर्मोनचं नाव आहे टेस्टेस्टिरॉन. स्टिरॉइड हॉर्मोन आहे, कारण शेवटी स्टिरॉन लागलंय म्हणजे स्टिरॉइड हॉर्मोन आहे. ह्याला आपण टेस्टेस्टिरॉन असं म्हणतो. आणि टेस्टेस्टिरॉन इज मेल सेक्स हॉर्मोन. मुलं वयात आल्यानंतर मुलांमध्ये जे काय, पुरुषांमध्ये जे काही चेंजेस दिसतात ते ह्या हॉर्मोनमुळे दिसतात. आणि हे हॉर्मोन कुठं तयार होतं तर सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा जो ग्रुप आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतली स्पेस आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या बाहेरची जी काही जागा राहिलेली आहे त्याला आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. आणि त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये हे इंटरस्टिशियल सेल किंवा ह्याला सेल ऑफ लिडिग असं म्हणतो. आणि हे सेल ऑफ लिडिग टेस्टिक्युलर हॉर्मोन सिंथेसिस आणि सिक्रिशन करतात. त्या हॉर्मोनचं नाव आहे अँड्रोजन ग्रुप, आणि त्यामधला हॉर्मोन आहे टेस्टोस्टेरॉन. त्याचबरोबर these cells are actually produce some other immunological components. इम्युनॉलॉजिकल कंपोनेंट सुद्धा यामध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, इम्युनॉलॉजिकल कंपोनेंट्स. इम्युनॉलॉजिकल कंपोनेंट इज प्रेझेंट इन सेल. लिडिक सेलमध्ये इम्युनॉलॉजिकल कंपोनेंट सुद्धा प्रेझेंट आहेत जे इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. लक्षात ठेवा, समजतंय? तर हा सगळा सेक्शन झाला, हा सगळा पार्ट सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा कंप्लीट झालेला आहे. याच्या पुढच्या लेक्चरला नेक्स्ट नवीन कन्सेप्ट घेऊन मी येतोय. ओके, तर हे सगळं व्यवस्थित करा, लिहून ठेवा, नोट्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, आणि टेक्स्टबुक वाचायला विसरू नका.